जुने वर्ष सर्वांपासून दूर जात आहे. काय कराल हेच निसर्गाचा नियम आहे. पूर्वीच्या आठवणीत चिंतेत राहू नका. नवीन वर्ष आनंदाने स्वीकारा. येणाऱ्या नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्येच तुम्हाला शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, आर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज माझं हे संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे संध्याकाळचं रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर 4:30 वाजता मी झोपेतून उठले, कारण सकाळच्या कामावरून थोडंसं मी अंग टाकत असते. म्हणजे कसं मानपाट वगैरे माझी खूप दुखते, कारण स्टँडिंग वर्कच असतं आपलं, त्याच्यामुळं थोडंसं अंग टाकलं की जरा बरं वाटतं. तर असं लाईट वगैरे बंद असतात माझे, म्हणजे तरच ते झोप लागते छानपैकी. मग उठले आणि मग सोफा कवर वगैरे ते सगळं आवरून घेतलं. आणि कारण कसं आता संध्याकाळी दिवा लावायचं म्हटलं तर त्याच्या आधी झाड लोट वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. मग सगळं घरं, हॉल, किचन, वरचे बेडरूम वगैरे सगळं झाडून काढलं. आणि मग नंतर लाईट्स ऑन केले तिकडचे, आणि किचनमधलं पण आता झाड लोट वगैरे करून घेतलं. आणि पाठीमागे माझं तिकडं टॉयलेट वॉशरूम वगैरे आहे, दरवाजा उघडलं कीच, तर तिकडं पण सगळं झाडून काढलं. अशा पद्धतीत मी संध्याकाळचं रुटीन करत असते. आणि कसं असतं, दिवे लावायच्या अगोदरच झाडून काढायला पाहिजे. नाहीतर आपण दिवे लावणार, मग त्याच्यानंतर झाडून काढणार, तर आपली लक्ष्मी बाहेरच्या बाहेरच जात असते. तर सकाळी मग मी असं मशीनमध्ये वॉश केलेले कपडे तिथंच तारीवर टाकत असते. मग ते सुकले की मग ते पण संध्याकाळी व्यवस्थित काढून घड्या वगैरे घालून लगेच घड्या जिथल्या तिथं घडी घालून ठेवलेलं कसं ते ठेवल्या जातं, नाही तर आपण तिथून काढून आणायचं, इकडं आणून ठेवायचं, मग ते तसेच पडून राहतात. तर तेव्हाच मी ठेवत असते जिथल्या तिथं कपडे ज्याचे त्याचे व्यवस्थित. तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. तर सगळं आपल्या वस्तू जिथल्या तिथं राहत असतात, आपण जर व्यवस्थित केलं ते. तर नंतर मग हातपाय तोंड वगैरे धुवून घेतलं संध्याकाळचं. आणि छान कसं आता दिवे वगैरे लावायचं तर म्हणजे थोडंसं फ्रेश होऊन जायचं आपण. त्याच्यानंतरच मग देवाकडे जाता येतं मग आपल्याला. मग चहा करायला घेतलं, दूध वगैरे, मग चहा ठेवला. नंतर चहा घेतल्यानंतर लगेच कप बशी वॉश करून मग पाणी नितळून लगेच जिथल्या तिथं ठेवून दिलं. आणि मग केस वगैरे विचरले, फ्रेश झाले. संध्याकाळची वेळ झाली, मग दरवाजा वगैरे उघडून डास वगैरे येतात, मग पडदा बाहेरून टाकून असं दरवाजा उघडा करून ठेवते. नंतर संध्याकाळचे श्लोक लावले. दिव्यांमध्ये तेल आणि वाती टाकून ठेवलं, तयारी करून ठेवली. त्याच्यानंतर देवाजवळ दिवे प्रज्वलित करून घेतले आणि धूप दीप दाखवलं. त्याच्यानंतर संध्याकाळचे मग मंत्र स्तोत्र असं पठण करत असते. आणि मग हात जोडून नमस्कार करून असं संध्याकाळचं माझं मी रुटीन करत असते डेली. तर कसं घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि मग बाहेर आले, बाहेरचे लाईट्स वगैरे ऑन केले. आणि त्याच्यानंतर मग दिवे वगैरे प्रज्वलित करून मग बाहेर तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ असं सगळीकडे. आणि परत इथं किचन वाट्याजवळ आग्नेय दिशेला पण मी दिवा ठेवत असते. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीत तुळशीजवळ दिवा, आणि तिथं भिंतीजवळ पण मी असं ठेवत असते, कारण येणारे जाणारे बघतात, त्या दिव्याकडे लक्ष गेलं की छान वाटतं. म्हणून असं सगळीकडं मलाही दिवाळी असल्यासारखं वाटतं दरवेळेस मी असे दिवे वगैरे लावले तर. तर अशा पद्धतीत सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले. गार्डनमध्ये पण असे सोलारचे लाईट्स वगैरे लावून घेतले, तर ते प्रकाश छान वाटतं तिथं गार्डनमध्ये. असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. 5च्या नंतर 5 ते 7, 7:30 वाजेपर्यंत एवढं सगळं माझं प्रोसिजर असतं कामाचं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटूया. आणि चॅनलवर जे पण नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करावं.
आणि लाईक अँड शेअर पण करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत. आणि येणाऱ्या 2026 नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सगळ्यांना सुख समाधान मिळो अशीच देवाचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांचं जे पण मनोकामना आहे ती पूर्ण हो. आणि श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.